आद्याच्या स्कूलमध्ये आज होता स्पॉटलाइट इव्हेंट, म्हणजे एक प्रकारची एक्झामच होती तिची, जी की आमच्यासमोर घेतली जाणार होती. त्यासाठीच मी सकाळ सकाळ तिच्या स्कूलमध्ये गेली होती. तर आम्ही आद्याच्या स्कूलवरून आलो आणि आता खाली पार्किंगमध्ये बसलो आहे. का तर मी जेव्हा आद्याच्या स्कूलमध्ये गेली तेव्हा विकी आता त्याचा आवरून हॉटेलवरती गेला लॉक करून, आणि त्याला वाटलं मी हॉटेलवरतीच येईल. तर आता तो म्हणला येतो 5 मिनिटात. आणि येताना आम्ही बरंचसं साहित्य आणलेलं आहे. आणि आद्या मी तुला फटका द्यायला इथं नाही खायचं म्हणलेलं कसं समजतंय का तुला? नाही खायचं आता, नाही तर मी सगळं किंडर जॉय हे सगळं देऊन टाकेल कोणाला. आणि बरंचसं साहित्य आणलंय. मला बऱ्याच दिवसातनं स्कूटी भेटली होती, त्यामुळं एक छोटासा बेबीसाठी ड्रेस खायला. तर हे माझ्या फ्रेंडला बघायला जाणार आहे मी, तिच्या फ्रेंडच्या बेबीला बघायला जाणार आहे. सो तिच्यासाठी खाऊ आणि ड्रेस घेऊन आलेली आहे. स्कूटी बऱ्याच दिवसातून मला भेटली, त्यामुळे आज मी जाणारच आहे. आणि आले वेड्यागत करत आहे. तिला पार्किंगमध्ये सगळं खायला खायचं. मी तुझा बोर्मिटा किंडर जॉय सगळं देऊन टाकेल जुलीला खायला. देऊ का? जुली म्हणजे ही देऊ का? मग शांत बस. तू पायातली चप्पल का काढली? तुमची प्रेयर बोलून दाखव बरं मला, स्कूलमधली दाखव ना. नाही येत. बरं तुझी एखादी राईम बोलून दाखव, पोयम. नाही येत, काहीच येत नाही बघा ह्या मुलीला. आणि ह्या मुलीला खायला देऊ मी अजिबात येणार नाही. ॲक्च्युली आम्हाला खूप उशीर झाला माहिती आहे का जायला, त्यामुळे तुझी युनिफॉर्ममध्ये पण नेलं नाही तिला. आणि तिची केस पण व्यवस्थित विचारली गेली नाहीत. अशी म्हणजे पोनी वगैरे घालती रोज, आज नाही घातली. हा ना द्या. तर कधी येतोय विकी बघू. तर अजून किरकिरी घातले. जेव्हा मी व्हिडिओ चालू करते ना तेव्हाच तोंडात तिचा आवाज करायला सुरुवात करते ना, एवढी त्रास देते ना. आता बघा तिला मी मगाशी खायला आणलं, खूप खायला आणलं होतं बघा, खूप म्हणजे मी नव्हतं आणलं बघा. मी जिथं समोसा घ्यायला गेले, कारण आता सकाळी तिच्या मी स्कूलमध्येच गेलो होतो. स्कूलमध्ये 11 वाजता आलो, नाश्ता काय करायला वेळ भेटला नव्हता. मग येता समोसे घेऊन आले. तिथे मी समोसा घ्यायला लागले. तिथे मी बोर्मिटा सुद्धा घेतला तिला, कारण बोर्मिटा तिचा संपला होता. आणि मग तिथे एक ओळखीचे भेटले, त्यांच्यासमोर ती परत मला किंडर जॉय मागायला लागली. मला काही तिला घेऊन द्यायचं नव्हतं, पण त्यांनी तिला किंडर जॉय घेऊन दिला. परत तिथून पुढे मी आता माझ्या मैत्रिणीला मला भेटायला जायचं, त्यामुळे मी एका किराणा शॉपमध्ये गेले, डी मॉलमध्ये. तर तिथे सुद्धा भरपूर किराणा घेतला. त्यांना परत हिला कॅडबरी दिली. तर ती कॅडबरी, आणि ते सगळं घरी आल्यानंतर तिने पहिल्यांदा कॅडबरी तर गाडीवरच फोडली. घरी आल्यानंतर किंडर जॉय माझ्याकडून फोडून घेतला. आणि रात्री अक्षरशः ती मागं लागली पप्पाची की मला केकच खायचा. तिच्या पप्पाने तिला केक आणून दिला. तो केक सुद्धा एकटीने खाल्ला. परत आल्यानंतर ना तिला मी समोसा खा म्हणत होते, तर तिने समोसा खाल्ला नाही, आहे का नाही. तिनं खूप सारे चॉकलेट्स आणि हे खाल्लं होतं. आणि मी ते समोसा घेताना शॉर्ट्स घेतले होते, कॅडबरी शॉर्ट्स. ते माझ्यासाठी घेतले होते. ते मी तिला सांगितलंच होतं की तुझ्यासाठी घेतलेत म्हणून. मग मला असं म्हणजे मी समोसा खाल्ला, मला गोड खायची काहीतरी क्रेविंग झाली. ऐक मी काय सांगते बघ, तुला सांगते. आणि मग मी विचार केला की तिने आता खूप काय चॉकलेट्स कॅडबरी खाली, तिला द्यायला नको म्हणून मी बेडरूममध्ये हळूच आले ते खात होते. पण नंतर मला असं वाटलं अरे बिचारीला द्यायला पाहिजे, तिला कसं वाटेल ना तिला सोडून आपण खातो एकटंच. म्हणून मी तिला बोलवलं, आद्या धर तुला शॉर्ट्स होता. त्या शॉर्ट्समध्ये फक्त 3च शॉर्ट्स होत्या. त्या 3 शॉर्ट्स पैकी मी एकच शॉर्ट्स खाल्लं आणि 2 राहिले होते ते आद्याला दिले मी. तरी पण बोलते की तू ते एक का खाल्लं, ते माझ्यासाठीच होतं, तुझ्यासाठी खायलाच येत नाही घरात. ते जे खायला तिचं असं म्हणणं आहे की म्हणजे सगळं घरात आणलेलं खायला ते तुझं असतं का? हा, तिचं असं म्हणणं आहे घरात येणारं प्रत्येक खायला हे माझ्यासाठीच असतं. मग मी ठरवणार ते की कोणाला द्यायचं कोणाला नाही. तर ठीक आहे, हिची किरकिर अशी चालू राहणार आहे. तिला मी आता बोर्मिटा आणि दूध देणार आहे तयार करून, कारण तिला खूप जास्त आवडतं. आणि मला आज घरात खूप क्लिनिंग करायची आहेत का. बघा इथे पाल आहे आणि त्याच्यावरती एक जाळी झालेली आहे, इकडे पण जाळ्या झालेल्या आहेत आणि इकडे पण जाळ्या झालेल्या आहेत. आणि फॅनची तर अवस्था तुम्ही बघू शकता. त्याच्यावेळी मी काय घरातली क्लिनिंग केली नव्हती. शांत बस. स्वतः दिवाळीच्या वेळेस करणार आहे, कारण मला टाइमच भेटला नाही तेव्हा, पण आता आवर्जून करणार आहे. तर आज मी थोडंसंच क्लीन करणार, थोडंसं म्हणजे मला धुळीची ॲलर्जी, त्यामुळे ह्या जाळ्या बिळ्या. आता गप ना ग, काय मी नाही खाल्ले, एकच खाल्ला मी, तू 2 खाल्ले. मग जास्त कोणी खाल्ले? तूच खाल्ले ना जास्त. काही यार लई किरकिर घालते. बरं ठीक आहे, मग मी आज जे कबड मधले जे कपडे आहेत ना इतकी विस्कळलेत प्रमाणाबाहेर, आणि त्यात कपडे जवळजवळ अख्खा ढीक एवढा जमा होईल एवढी कपडे. तर ते सगळे कपडे मी काढलेत. आणि कपडे पण धुवायला आज भरपूर सारे आहेत. मी रात्रीच कपडे भिजत घातली होती, तर ते पण आहेत. आणि काल मी तुम्हाला सांगितलं जो व्हिडिओ मी अप्रुव्हलसाठी परत दिला शूट करून टॉयलेट क्लिनरचा आणि बाथरूम क्लिनरचा, परत त्यांचं हे आलंय की टॉयलेट घाणच दिसत नाहीये जास्त, तुम्ही घाण करा अजून. आता मला
ते आधी शॉर्ट्स काढून थोडासा परत टॉयलेट घाण करून त्यांना तो व्हिडिओ काढून द्यायचा आणि परत मग ते घाण झालेलं टॉयलेट मला घासावं लागणार. म्हणजे असं उद्योग वाढतात कामाचे. तर चला फटाफट असं बोलण्यापेक्षा कामं करताना दाखवत तुम्हाला तुमच्याशी बोलते. तर स्टे ट्यून. मला खूप जास्त कपडे धुवायला होते. तुम्हाला मी दाखवते किती कपडे धुवून झालेले आहेत. बघू शकता. म्हणजे रॅकवर तर बसतच नव्हती, कशी तरी घातली वाळत. आणि प्लस हे जीन्स वगैरे अशा घातल्यात. विकी एकदम जीन्स देतो. काम चालू त्यामुळे त्याचा आवाज येतो. हे डाग अजिबात निघलाच नाही. मला कशाचं आहे काय माहीत. त्यानंतर मला तर कचरा जाळायला जायचे. कचरा साठलेला आहे. आणि हा बघा, हे मी कपाटातनं सगळी कपडे काढलेले आहेत. आज ह्याच्यामध्ये येऊन जम्पिंग जपांगसारखी नाचत होती. बघा सगळी नाहीत काढली, फक्त तो कप्पा रिकामा केलाय. शिट, निघतच नाही. ॲक्च्युली माझं कपाट खरंच फुटलं आहे, बघू शकता तुम्ही. मी फक्त हा कप्पा रिकामा केला आहे. अजून हा राहिला आहे. हे सगळे खालचे तर राहिलेच आहेत. तेव्हाच ह्याची अशी हालत झाली. एवढा ढीक आहे. ते सगळी काढल्यावर तर काय होईल. तर आता तेच मला क्लीन करायचं आहे. बाकी सगळी कामे झालीत माझी. तर चला ते करते आता मी. संध्याकाळचे 8:30. दुपारी मी माझ्या मैत्रिणीच्या बेबीला बघायला गेले. त्यानंतर मी तिथंच खूप वेळ माझा गेला. नंतर मी हॉटेलवरती आले. तिथे माझा बरा वेळ गेला. मग 8:30 वाजता मी घरी आले. नेता येताना मस्त अशी हॉटेलवरची पनीर बिर्याणी आणलेली आहे. आमच्या बिर्याणी एवढ्या फेमस आहेत ना, म्हणजे एवढ्या टेस्टी लागतात ना. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. म्हणजे व्हेज बिर्याणी असो किंवा पनीर बिर्याणी असो किंवा काजू पनीर बिर्याणी असो किंवा व्हेज पुलाव असो, खूप सुंदर लागतात. आणि व्हेज पुलाव आणि बिर्याणीची टेस्ट हे वेगवेगळे आहे बरं का. पण तुम्हाला आता बिर्याणीसुद्धा जी पनीर बिर्याणी आहे ती सुद्धा खोलून दाखवते. वाव. तर इथे मी आणली होती पनीर बिर्याणी हॉटेलवरून. त्याच्यावरती मस्त असं काजूने गार्निश केलं होतं. आणि आता काही लोक बोलतील की बिर्याणी फक्त आणि फक्त चिकनची किंवा मटनची असते, व्हेजवाल्यांची पुलाव असतो. तर असं नाही आहे. व्हेज पुलाव आणि बिर्याणी वेगवेगळी असते. तुम्ही एकदा आमच्या हॉटेलवरची पनीर बिर्याणी खाऊन बघा. तुम्ही चिकन बिर्याणीला विसरून जाल, एवढी सुपर्ब लागते. तर बिर्याणी जसं म्हणजे चिकन बिर्याणी बनवली जाते ॲज इट इज तशीच पनीर बिर्याणी बनवली जाते. म्हणजे जसे की कोटिंग असतं मसाल्याचं मस्त असे चिकनला, तसंच कोटिंग असतं पनीरला आमच्या इथे. आणि त्याच रीतीने म्हणजे टेस्ट ॲज इट इज तशीच लागते. मला तर काही फरक जाणवतसुद्धा नाही. आता मी थोडं बंद केलेलं आहे काही कारणास्तव नॉनव्हेज थोड्या दिवसांसाठी. त्यामुळे मी पनीर बिर्याणी आणली होती. जर तुम्हाला आमच्या हॉटेलवरची बिर्याणी खायची असेल आणि ॲड्रेस माहीत नसेल तर तुम्हाला मी ॲड्रेस सांगते. हॉटेल शिवम निरेमध्ये, पुणे पंढरपूर रोडला. तर व्हेज बिर्याणी आहे 150 रुपयाला आणि पनीर बिर्याणी आहे 180ला. त्यामुळे नक्की या. विथ रस्सा भेटतो, पण मी रस्सा आणलेला नाही आहे. आणि मम्मीने आज मला 2 पपई दिल्या होत्या आणि मला पपई खूप जास्त आवडतात. त्या दिवशी मी बाजारातून पपई आणली होती एक छोटीशी 40 रुपयाची. एकदम सप्पक निघाली, अजिबात गोडच नव्हती ती. त्यानंतर नाद्याला इथं रव्याची खीर केली जी तिला खूप जास्त आवडते आणि मी पपई खायला घेतली. आणि आजसुद्धा मी छोटासाच व्लॉग बनवलेला आहे, कारण नेहमीप्रमाणे क्लिप्स घ्यायला विसरले. आणि तरी पण माझ्यात बघा, मी काल का परवा पण पोस्ट केला होता, आज पण पोस्ट करत आहे. असंच मी रोज पोस्ट करायचा प्रयत्न करणार आहे. आधी मी कशी रोज पोस्ट करायची जोपर्यंत माझा यूट्यूब ग्रो होत नाही तोपर्यंत. आणि एकदा चांगलं यूट्यूब ग्रो व्हायला लागलं तर मी असं करते. तर नक्की मी ट्राय करेल.